नमस्कार मित्रांनो, श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. कलियुगातील मानवाला योग्य मार्ग दाखवणारा, श्रद्धा व सबुरीचा संदेश देणारा आणि गुरुकृपेचे महत्त्व सांगणारा अद्भुत ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. हा ग्रंथ केवळ कथा सांगत नाही, तर जीवन कसे जगावे हे शिकवतो. श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातून आपण गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व, गुरुभक्तीची शक्ती आणि सद्गुरूंच्या कृपेने जीवनातील संकटे कशी दूर होतात हे जाणून घेतो. हा अध्याय वाचताना मनात श्रद्धा, अंतःकरणात भक्ती आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते. जो भक्त निश्चयाने, श्रद्धेने आणि नियमाने गुरुचरित्राचे वाचन करतो, त्याच्या जीवनात शांती, समाधान आणि योग्य दिशा प्राप्त होते, असा या ग्रंथाचा महिमा सांगितला आहे. चला तर मग गुरुकृपेच्या या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र, अध्याय पहिला. जय गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र ग्रंथाची सुरुवात अत्यंत मंगल व भक्तिभावाने होते. अध्याय 1 हा संपूर्ण ग्रंथाचा आधारस्तंभ आहे. या अध्यायात गुरुचरित्राची महती, गुरुतत्वाचे महत्त्व आणि कलियुगातील मानवासाठी गुरुकृपेचे स्थान स्पष्ट केले आहे. या अध्यायात सिद्धमुनी आणि नामधारक यांच्यातील संवादातून गुरुचरित्र सांगण्याची परंपरा सुरू होते. नामधारक अत्यंत नम्रतेने सिद्धमुनींना विनंती करतो की, हे गुरुदेव, आपण मला श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांची दिव्य कथा सांगावी, जेणेकरून माझे जीवन पवित्र होईल. सिद्धमुनी सांगतात की कलियुगात मानवाचे आयुष्य अल्प आहे, मन चंचल आहे आणि दुःखांनी भरलेले आहे. अशा काळात केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच उद्धार शक्य आहे. वेद, पुराणे, तपस्या यांचे महत्त्व असले तरी त्यांचा सार म्हणजे गुरुभक्ती होय. अध्याय 1 मध्ये भगवान दत्तात्रेयांचे महात्म्य सांगितले आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे स्वरूप एकत्र असलेले दत्तात्रेय हे सद्गुरू रूपाने पृथ्वीवर अवतरतात, जेणेकरून भक्तांचा उद्धार होईल. सिद्धमुनी असे सांगतात की जो मनुष्य श्रद्धा, नियम आणि पवित्रतेने गुरुचरित्राचे वाचन करतो, त्याचे पाप नष्ट होतात. भय, रोग, दारिद्र्य दूर होते. मनाला शांती व स्थैर्य प्राप्त होते. गुरु म्हणजे केवळ देह नाही. गुरु म्हणजे ज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे. गुरु हा शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून आत्मज्ञानाकडे नेतो. या अध्यायातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की श्रद्धा, विश्वास आणि सबुरी, संयम हे गुरुकृपेचे 2 मुख्य आधार आहेत. संशयाने नव्हे, तर भक्तीने केलेले वाचनच फलदायी ठरते. गुरुकृपेनेच जीवनात योग्य दिशा मिळते. अध्याय 1 हा आपल्याला गुरुचरित्र वाचनाची योग्य भूमिका तयार करून देतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.